ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि पुढची बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतीये। कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देतात। कृष्णा, सध्याची काय स्थिती? ही पाईपलाईन बीड बायपासवरच्या पटेल लॉन्सवर समोरची आहे आणि आपण आता दृश्यात पाहतो की किती मोठ्या प्रमाणावरती हे पाणी वाया जात आहे। फवारा एवढा मोठा आहे की दुसऱ्या मजल्यापर्यंत हे पाणी जात आहे आणि पायऱ्यावरचं आपण पाहिलं तर लोकांच्या घरात देखील पाणी घुसलेलं आहे। एकीकडे औरंगाबादकरांना 6 दिवसातून एकदा पाणी येतं आणि त्यात अशा प्रकारचं पाणी वाया जात आहे। हजारो लिटर पाणी वाया जात आहे। अद्याप तरी महानगरपालिकेचं कुठलंही अधिकारी किंवा तिथले कर्मचारी पोहोचलेले नव्हते। मात्र पाणी मोठ्या प्रमाणावरती वाया जात आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फवारा होत असल्यानं लोकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे ज्ञानदा, आणि लवकरात लवकर हे दुरुस्त होण्याची आपण अपेक्षा करूयात, कारण की धरण जरी आमचं 100% भरलेलं असलं तरी औरंगाबादकरांना 5-6 दिवसाला एकदा पाणी मिळतं। ज्ञानदा, कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। ही दृश्य आहेत जलवाहिनी फुटीची। बीड बायपासवरची घटना, पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी सध्या वाया जात आहे।